नमस्कार, मी पंढरीनाथ मस्के। आज आपण हे स्मिदर ओएसिसनी बनवलेलं स्पेशल फ्लोरल फोम आहे, मोस्टली फॉर व्हॅलेंटाईन डे, पण तुम्ही हे बर्थडे, ॲनिव्हर्सरी किंवा कुठल्याही शुभप्रसंगी द्यायला वापरू शकता। तर आपण एक हार्ट शेपचा बुके बनवायचा प्रयत्न करू। त्याच्यासाठी माझ्याकडे मी घरी कुंड्यांमध्ये वाढवलेलं आरेलियाची ही ग्रीन लीव्ज आहेत। ही पानं खूप कडक आणि टिकायला खूप चांगली आहेत, म्हणजे तुमच्या फुलांच्या याच्याबरोबरती ते तग धरून राहू शकतात। मार्केटमध्ये याला जे डुप्लिकेट येतात, पासलीची भाजी येते, पण त्याला एक उग्र वास असतो, तर आय डोंट प्रिफर इट। आणि हे जे असे पिवळे गुलाब आहेत ते आपण घेणार आहोत। याच्यामध्ये मी पाण्यामध्ये थोडेसे जर त्याला हार्डनिंग करून घेतलं, कट करून पाण्यामध्ये ठेवले होते। फुलांच्या देठामधून जसं पाणी घेतलं जातं तसं माझा अनुभव आहे की पेटल्समधून सुद्धा पाणी घेतलं जातं। तर आपण एक छान हार्ट शेपची अरेंजमेंट आता बनवूया। तर त्यासाठी आपल्याला आरेलिया रोजेस, तुम्ही कुठल्याही कलरचा रोजेस वापरू शकता, असं ओएसिसचा फ्लोरल फोम, याचं पाणी कंटेन करण्याची कॅपॅसिटी चांगली असते आणि स्टेम होल्डिंगचं पण त्याची स्ट्रेंथ चांगली असते। आपल्याला एक असा साधा कटर किंवा फ्लॉवर कटर वापरता येतो। लेट मी स्टार्ट दिस। तर मी आता पहिल्यांदा याला ग्रीन मटेरियल लावून घेणार आहे। हे असे ओएसिसचे वेगळे फ्लोरल फोमचे पॅटर्न येतात। तुम्ही एखादं लेटर वगैरे पण बनवू शकता, ABCD लाईक किंवा अक्षर श्री ओम, खूप वेगवेगळे पॅटर्न काढतात ते आणि खूप चांगला त्याचा परफॉर्मन्स असतो। तर हे मी ऑलरेडी कट केलेले आहे, आता मी तुम्हाला दाखवतो। मी इथं एक बॉर्डरला त्याची कॅप बनवून घेणार आहे, सॉरी कॉलर बनवून घेणार आहे अशी। आणि हा वन साइडच बनवणार आहे मी आज। परवा आपण बनवलं होतं, एक साईडने सनफ्लॉवर वापरले होते आणि थोडासा होतो, आणि एक साईडनी येलो रोजेस वापरले, तर ते सेम रोजेस इथं आहेत। नाउ विच आय एम गोइंग टू यूज। याचे देठ पण खूप छान असतात, कडक। एकदम इझी आहे तुम्हाला यूज करायला। या साईडने यूज करतो।